नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी परत एकदा आलो आहे सखू आजीच्या तिसऱ्या भागासोबत. पहिल्या 2 भागात आपण पाहिलं की सखू आजीचं व्यक्तिमत्व कसं आहे. ती कवितेत बोलते, कवितेत वागते आणि कवितेत जगते सुद्धा. पण ते करत असताना ती लहान मुलांना गोष्ट पण सांगायचं काम करते. ग्रामदेवतेची गोष्ट सांगत असताना गावात चांगलं राहावं यासाठी ती विनंती करते. त्याचबरोबर गावातल्या बऱ्या वाईट कार्यक्रमात ती उभी राहते, गावकऱ्यांची साथ देते आणि सगळं काम व्यवस्थित पार पडावं याकडे ती लक्ष देत असते. त्याचबरोबर गावातल्या एखाद्या मोठ्या निर्णयात पण तिचा सहभाग हा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि तिच्या शब्दाला तोड नव्हतं हेही त्यांनी सांगितलेलं आहे. तर चला आज आपण पाहूया सखू आजी ही कशी प्रगत विचारांची होती याबद्दल आपण आता माहिती घेऊया. एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते, पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. आम्ही सगळ्या आयाबायांसमोर म्हणाली, म्हातारी सगळ्या आयाबायांसमोर म्हणाली, आमचं पोरगं एवढं काय काय शिकलं, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तू शिकव रं आम्हाला. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली, सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्याला तिने चावडीत गाठलं. आठवड्यात सही पुरता साक्षर केला. म्हणजे एकदा आई म्हणजे सखू आजीने काय केलं, गावातल्या आयाबाया, म्हाताऱ्या नाहीतर तरण्या आणि आयाबायांना गोळा केल्या आणि लेखकाच्या घरी आल्या. तेव्हा लेखक हा कॉलेजमध्ये शिकायला होता, पण त्यावेळेस त्या भागात प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात सुरू होते. प्रौढ साक्षरता म्हणजे काय, तर ज्या मोठ्या व्यक्तींना 18 वर्षाच्या वरील व्यक्तींना जे शाळेत गेलेले नाहीत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यासाठी सरकारने प्रौढ साक्षरतेचे वर्ग सुरू केले होते. त्यात शाळेतले शिक्षक किंवा एखादा जाणकार व्यक्ती जो चांगला अभ्यास केलेला असेल अशी व्यक्ती गावातल्या असाक्षर लोकांना शिकवण्यासाठी संध्याकाळी वर्ग घेत असतो. त्याला म्हणतात प्रौढ साक्षरतेचे वर्ग. त्यांना लिहिण्या वाचनापुरते साक्षर केले जाते, अक्षर ओळख दिली जाते, त्याला म्हणतात साक्षरता वर्ग. हे प्रौढ साक्षरतेचे वर्ग त्या काळात जोरात चालू होते. त्यामुळे आजीनेही ठरवलं की आपल्या गावातही प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करावे. पण कुठलेही साक्षरता वर्ग त्यांच्या शाळेत किंवा त्यांच्या गावात सुरू नव्हते. त्यामुळे सखू आजी लेखकाच्या घरी आली आणि तिने काय केलं, सगळ्या बायांसमोर तिला म्हटलं की, लेखकाला म्हटले, तू एवढा शिकलेला आहेस, सवरलेला आहेस, तर आम्हाला दुसरा मास्तर कशाला हवा, तूच शिकव असं म्हणून सगळ्यांसमोर तिने सगळ्यांना शिकवायला सांगितलं. आणि 15 दिवसात सखू आजी वाचायला शिकली सुद्धा आणि ती इतरांनाही वाचवत किंवा शिकवत सुटली होती. म्हणजे सगळ्यांना ती लिहिणं वाचणं शिकवत होती. त्यावेळी त्यांच्या गावचा सरपंच हा कोण होता, असाक्षर होता, अंगठेबाज होता. त्यामुळे तिने त्याला चावडीत म्हणजे सरपंचा कार्यालयाजवळ गाठले आणि त्याला सुद्धा आठवड्याभरात सही येण्यापुरते साक्षर करून टाकले. एक बार सखू आजी गांव की महिलाओं के साथ लेखक के घर आई. उस समय लेखक कॉलेज में पढ़ाई कर रहे थे और उनके एरिया में जहाँ पे सखू आजी और उनका गांव था, वहाँ पे प्रौढ़ साक्षरते के वर्ग ज़ोरों शोरों से शुरू थे. प्रौढ़ साक्षरता मतलब जो एडल्ट है उनकी एजुकेशन, जो लोग
घर की परिस्थिति से या माहौल की वजह से या फिर और कुछ कारणों से पढ़ लिख नहीं सके थे और अपने काम में व्यस्त होते हैं, ऐसे लोगों के लिए सरकार ने प्रौढ़ साक्षरते का वर्ग शुरू किया था। मतलब शाम के समय में गांव के कोई टीचर्स या फिर कोई अच्छे से पढ़े लिखे व्यक्ति गांव के बड़े बुजुर्गों को या प्रौढ़ व्यक्तियों को पढ़ना लिखना सिखाता है, उन्हें साक्षर करने का काम करता है। अक्षर की पहचान होना, थोड़ा बहुत पढ़ना लिखना आ सके, इस बात की जानकारी वहाँ पे दी जाती है। ऐसे प्रौढ़ साक्षरते का वर्ग उनके गांव में नहीं था। तो सखुआत जी ने खुद एक बार कुछ महिलाओं के साथ लेखक के पास आई और उन्हें रिक्वेस्ट किया कि हमारा बेटा ही, गांव का बेटा ही इतना पढ़ा लिखा है, तो हमें कहीं और दूसरे टीचर की क्या ज़रूरत है, तू ही हमें सिखा दे पढ़ना लिखना, करके उसने लेखक से रिक्वेस्ट की। उसी के साथ साथ 15 दिन में वो पढ़ना लिखना भी सीख गई थी और औरों को भी पढ़ाने लगी थी। उसी के साथ साथ गांव का सरपंच, जो पढ़ा लिखा नहीं था, अनपढ़ था, उसने उसके ऑफिस के पास मिल गई और उसे हफ्ते भर में सही करते आए या फिर सिग्नेचर करते आए इतना साक्षर कर ही दिया। आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळले. दही साखरेने तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. तर आता सकू आजीचे पुढचा, एकतर ती प्रगत विचारांची होती, त्याचबरोबर परंपराही जपणारी होती. एकदा गावातला चोपडा यांचा मुलगा पहिल्यांदा पोलीस झाला होता. त्यामुळे गावात पहिल्यांदा कोणी पोलीस झालंय यामुळे त्याचा अभिमान सखू आजीला होता. त्यामुळे गावच्या सगळ्या आयाबायांना गोळा करून तिनं त्या चोपडाच्या मुलाला ड्रेसवर ओवाळणी घातली. दही साखर घालून त्याचं तोंड गोड केलं. गावातली प्रत्येक व्यक्ती ही तिला आपल्या कुटुंबासारखी वाटत होती. त्यामुळे गाव म्हणजेच काय, तिचा गोतावळा. गोतावळा म्हणजे कुटुंब. जणू काही पूर्ण गावच तिचं कुटुंब आहे असं ती वागायची. सगळ्यांना आपलेसं करायची. त्यामुळे गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये तिला आपलं घर दिसायचं, आपलेपण दिसायचे, आपली नाते दिसायची, नातवंड दिसायची, मुलं दिसायची. गांव में एक बार चोपड़ा के बेटे को पुलिस की नौकरी मिली। तो गांव में पहली बार कोई पुलिस बना है, इस बात का अभिमान सखुआत जी को था। इसलिए एक दिन उसने गांव की और महिलाओं को एकत्रित करके चोपड़ा के बेटे को आरती उतारी और उसे दही शक्कर खिलाकर उसका मुंह मीठा किया। गांव मतलब सखुआत जी के लिए पूरा परिवार ही था। वो पूरे गांव को अपना परिवार मानती थी, इसीलिए गांव के हर छोटे बड़े बच्चों में उसे अपने घर वाले दिखते थे। सखुआत जी आज शिकली सावरली असती, शहरात जन्मली असती तर कुठल्या कुठे पोचली असती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती. पण ते तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या हातीत कापीच केलं होतं. सखुआत जी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. गाव पोरकं झालं. आता फक्त आजीच्या दंतकथा, घडलेल्या न घडलेल्या. प्रत्येक गावात अशी एक आजी गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. आता गावगाडा बदललेला आहे. आजीला जागाच उरली नाही. सखुआत जी शिकली सावरली असती तर तिला जर योग्य वेळी शिक्षण मिळालं असतं आणि ती शहरात जन्मली असती तर ती आज कुठल्या कुठे पोचलेली असती. अशी एवढी प्रचंड बुद्धिमत्ता तिची होती असं लेखक म्हणतात.
पण ते तिच्या नशिबात नव्हतं. तिच्या नशिबात गावात राहून गावाला सावरणं एवढंच होतं. म्हणून काय बिघडलं होतं का? तर नाही. तिनं तिच्या बुद्धिमत्तेप्रमाणे गावातल्या जिवंत असताना सगळी गोष्ट तिने साधली होती. लहान मुलांना गोष्ट सांगण्यापासून ते गावातल्या सगळ्यांची काळजी घेण्यापर्यंत सगळं काम तिने आपल्या ह्यातीत म्हणजे जिवंतपणात केले होते. त्यामुळे लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा सखू आजी मरण पावली. गाव जणू काही पोरका झाला होता. म्हणजे सखू आजी बिनं गाव हे काय झालं, वेगळं झालं होतं. आता फक्त उरल्या होत्या आजीच्या दंतकथा, म्हणजे तिने सांगितलेल्या कथा, काही घडलेल्या आणि काही न घडलेल्या. प्रत्येक गावात अशी एक आजी व तिचा गोतावळा होऊन गेलेला असतोच, असं लेखक म्हणतात. म्हणजे प्रत्येक गावात अशी एक आजी असतेच जी आपल्या गावातल्या लोकांना सगळ्यांना सांभाळते आणि सगळ्यांची विचारपूस करते, सगळ्यांची काळजी घेते, निर्णय घेण्याची क्षमता असते. पण आताचा गावगाडा म्हणजे गावाची परिस्थिती बदललेली आहे. आजच्या काळात आपल्या समाजात आजीला जागाच उरली नाही आहे असं वाटतंय. अगर सखू आजी अच्छे से पढ़ी लिखी होती, सही समय में उसे पढ़ाई लिखाई मिलती और वो शहर में पैदा होती तो आज वो कहीं के कहीं और पहुंच जाती. इतनी बड़ी बौद्धिक शक्ति उसकी थी, पर वो बात उसके नसीब में नहीं थी. तो कुछ बिगड़ा था क्या? तो नहीं. उसने अपनी ज़िंदगी में सारी चीज़ें हासिल कर ली थी. सखू आजी आज गुज़र गई, पर जाते हुए उसने अपने गांव के छोटे बड़े सबके अंदर के आंखों में आंसू ला दिए. गांव पूरी तरह से सखू आजी के बिना माँ बाप के जैसे होते हैं वैसे हो गया, ऐसे लग रहा था. आज सिर्फ आजी की दंत कथाएं, मतलब उसने बताई हुई कहानियाँ थी. जो घटी थी, जो नहीं घटी थी, वो सारी कथाएं उसकी यादें बनकर रह गई थी. हर गांव में ऐसी एक आजी होती है, पर आज गांव की परिस्थिति बदल रही है और हमारे समाज में आजी को, दादा दादी को जगह ही नहीं मिल रही है. ये सबसे महत्त्वपूर्ण बात है. जागाच उरली नाही. त्यामुळे आज आपण आपल्या आजी आजोबांना सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. तिला सांभाळून त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे सखू आजी आपल्या गावाची काळजी घेत होती, त्याप्रमाणे आज आजी उरली नाही. आजची परिस्थिती ही बदललेली आहे. आपल्या गावात आजी आता राहिली नाही, कारण ती शहरांकडे आपल्या मुलांसोबत जाते आणि तिला योग्य असं जीवन मिळतंच असं नाही. त्यामुळे आपण आपल्या आजीला, ज्या कोणी आजी आपल्या आहेत त्यांना सांभाळण्याची गरज आहे. तो गांव में आज की परिस्थिति में हमारी गांव का परिवर्तन हो रहा है. ऐसे समय में आजी को हमारे जीवन में स्थान बहुत कम मिल रहा है. जिस तरह से सखू आजी को ज़िंदगी में आगे बढ़ने का मौका मिला, उस तरह से मौका हमें हर आजी को देना चाहिए, या उनका एक स्थान हमारे मन में हमेशा रखना चाहिए. बड़ों का सम्मान करना चाहिए. यही बात हमें ये लेसन बताता है. प्रश्नोत्तरे सोडवायची आहेत. धन्यवाद.